ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या बालोपासना भाग 2 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आता मागच्या शनिवारच्या बालोपासना भाग 1 मध्ये एवढ्याशा छोट्याशा प्रार्थनेमुळे एवढे मोठे चमत्कार किंवा एवढे मोठे अनुभव किंवा लाईफ चेंजिंग ठरणारे अनुभव कसे काय येतात हे आपण बघितलं. मग ते बघत असताना मी मागच्या वेळी म्हणलं तसं ज्यांचा देवाच्या नामावर विश्वास नाही आहे त्यांना ते अशक्य किंवा खोटं वाटू शकतं. तर एवढे मोठे चमत्कार कसे काय एवढ्याशा छोट्याशा प्रार्थनेने होऊ शकतात, त्यामागचं लॉजिकच जे परमपूज्य आईंनी सांगितलेलं आहे ते आपण ह्या भागात बघणार आहोत. आणि अजून मागच्याच व्हिडिओप्रमाणे अजून एका ताईचा अनुभव तिच्या शब्दात आपण ऐकणार आहोत. तो ह्या व्हिडिओच्या शेवटी असेल, त्यामुळे ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. आता परमपूज्य आई म्हणतात, बालोपासनेचा अर्थ असा की एखादं लहान मूल असतं बघा, ते आईकडे हट्ट करतं की आई मला चॉकलेट दे ना ग. जरी आई वडील सांगत असतात की चॉकलेट खायचं नाही किंवा फास्ट फूड खायचं नाही, तरी मुलांना ते हवं असतं. आणि मुलांना ते का म्हणजे ते खायला का नको किंवा ते का अपायकारक आहे याची काहीच कल्पना नसते. मग ते लहान मूल कसं म्हणतं आईला की आई आज एक दिवसच मला चॉकलेट दे की ग. आई मी आज एकच दिवस मॅगी खाणार आहे, हां प्लीज दे ना ग. असं अगदी लढीबाळपणे ते मूल आईला म्हणतं की नाही. मग आई काय करते की जेवायची वेळ झालेली असली तरी सुद्धा ते मूल इतकं गालावरनं हात फिरवून आईशी इतकं लाडात येऊन, आई मी तुझं सगळं ऐकीन, मी अभ्यास पण करीन, मी अजिबात वाईट वागणार नाही, मस्ती करणार नाही, असं लढीबाळपणे म्हटल्यावर आईला पण करुणा येते. आणि आईला पण वाटतं जाऊ दे, आज एक दिवस पिझ्झा खाल्ला तर कुठे बिघडतोय. पण तेच जर लहान मूल आईला थोडंसं उद्धटपणे म्हणलं की आई मला खाऊ देतेस की नाही, तर ती आई काय खाऊ देईल का हो? चांगले 2 धम्मक लाडू म्हणजे 2 फटकेच देईल की नाही. म्हणजे त्या मुलाची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकणार नाही. आता हे लॉजिक परमपूज्य आईंनी आपल्याला प्रार्थनेच्या बाबतीत किंवा आपली इच्छा पूर्ण होण्याच्या बाबतीत सांगितलेलं आहे. परमपूज्य आई म्हणतात की देवाची प्रार्थना, उपासना, भजन, पूजा, पारायण हे करायचं म्हणजे काय करायचं, तर लहान मुलाने जसं अतिशय नम्र होऊन लढीबाळपणाने आईजवळ हट्ट केला की आई मला आजच्या दिवस दे की ग, म्हटल्यावर आईला जशी त्याची दया म्हणजे त्याच्याविषयी प्रेम निर्माण होऊन आईने जेवणाची वेळ असून सुद्धा त्याला ते खायला दिलं. अगदी त्याप्रमाणे आपलं भजन किंवा आपण देवाची प्रार्थना करताना अशाच नम्रतेने त्याची करुणा भाकली पाहिजे किंवा त्याची प्रार्थना केली पाहिजे. मग नक्की काय करायचंय आपल्याला, तर त्याला शरण जायचंय. मग शरण जायचं म्हणजे काय की आपल्याला मान्य करायचंय की तू माझ्यापेक्षा मोठा आहेस, मी लहान आहे, मी पापी आहे, तू पावन करता आहेस. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. पतित मी पापी शरण आलो तुझ, राखी माझी लाज पांडुरंगा. मग शरण सरेंडर व्हायचं म्हणजे मान्य करायचं आहे की तू मोठा आहेस आणि मी लहान आहे. समजा परमपूज्य आईने इथे पण एक सुंदर लॉजिक सांगितलंय की समजा तुम्ही देवापुढे पण मीच मोठा आहे असं म्हणत राहिलात, तर मग देवानी द्यायचं बाकी काय राहतं बरं. व्यवहारात सुद्धा एखाद्याला जर पैसे हवे असतील तर त्याने आपल्याला शरण यावं लागतं, त्याने आपल्याशी नम्र व्हावं लागतं.
आणि आपल्यापेक्षा खालच्याच माणसाला आपण मदत करू शकतो. आपल्यापेक्षा कोट्याधीश वरचा माणूस असेल तर आपण त्याला काय मदत करणार? तसं देवाला नम्रपणे, समजा एखादा माणूस ॲटिट्यूडमध्ये आला आणि राधिका मला 1,00,000 रुपये दे, तर मी म्हणेन की तुझा हा ॲटिट्यूड तुझ्या घरी ठेव आणि तू तुझं बघ, मी तुला मदत करू शकणार नाही. पण त्याउलट एखादा माणूस नम्रपणे म्हणायला आला की राधिका अशी अशी अडचण आहे ग आणि आत्ता मला अत्यंत पैशांची निकड आहे, तर आपण थोडासा विचार करू की त्याला पैसे द्यायचे की नाही. अगदी तसंच देवापुढे जर आपण म्हणत राहिलो की मी मोठा मी मोठा म्हणत राहिलो, म्हणजे तोंडाने आपण म्हणतच असतो की देवा तू मोठा, पण आतमध्ये जी भावना असते अहंकाराची की माझ्यामुळे हे सगळं झालंय, मी ह्या सगळ्यांचं पालन करत आहे, माझ्या कंपनीत एवढे लोक काम करतात, माझ्या हाताखाली मी माझ्या आई वडील आणि बायको मुलांचं करतोय, हा जो मोठेपणा असतो तो काढून जर आपण देवापुढे शरण गेलो तरच देव सुद्धा आपल्याकडे लक्ष देतो. आता समजा आपल्या घराचं दार सतत कोणी वाजवत राहिलं तर आपल्याला कसं आज नाही उद्या, म्हणजे आत्ता नाही नंतर उघडावंच लागतं. तसंच परमेश्वराजवळ रोजच प्रार्थना करून त्याची करुणा भाकत राहिलं, त्याला शरण गेलं, त्याच्या पुढे काय म्हणतो तसं आपण मान्य केलं की तू मोठा आहेस आणि मी लहान आहे, मी असमर्थ आहे, तू जगतचालक परमात्मा आहेस, तर परमपूज्य आई म्हणतायत रोजच त्याला आळवत गेलं, त्याची करुणा भाकली, तर आज नाही उद्या त्याला आपली विचारपूस करावी लागते आणि विचारपूस केल्यावर आपली सगळी काळजी घ्यावीच लागते. आणि म्हणून ह्याला अट मात्र एक आहे की प्रार्थना ही मनापासून घडली पाहिजे. नाहीतर बघा 10,000 मी रोज जप करते, पण कबीरजी म्हणतात की माला तो करमे फिरे, जीभ फिरे मुख माई, मनवा तो चहू दिशा फिरे, येतो सुमिरन नाही. मग अशा प्रकारचा जप, अशा प्रकारची प्रार्थना कितीही वर्ष केली तरी सुद्धा ती व्यर्थ ठरेल. म्हणून आई बाप्पा सांगतायत की बालोपासना जरी पाठ असेल तरी त्याचं पुस्तक हातात घ्या, ती अक्षरं डोळ्यापुढे दिसली पाहिजेत आणि ती नुसतीच अक्षरं दिसली पाहिजेत असं नसून त्याचा जो अर्थ आहे तो मनात उतरला पाहिजे. आणि अशा पद्धतीने काया वाचा मनाने जर प्रार्थना घडली तर देव आज नाही उद्या नक्कीच खुश होऊन आपल्या सर्व चिंता दूर करील, सर्व काळजी त्याला पडेल. आणि म्हणून ही छोटीशी प्रार्थना आपण आपल्या मुलांकडनं रोजच म्हणून घ्यायची. मॉरल ऑफ द स्टोरी, आपल्याला जर काही कमी पडायला नको असेल तर त्याला उपाय काय? देवाची प्रार्थना. आणि आत्ताच लहानपणापासूनच जर आपल्या मुलांना आपण हे वळण लावलं तर त्यांना हळूहळू बालोपासनेची गोडी लागून, आत्ताच लहान मुलांना लगेच गोडी उत्पन्न होणारच नाही, थोडीशी जबरदस्ती करूनच त्यांना बालोपासना म्हणायला लावायला लागेल, पण हळूहळू मोठी झाल्यावर त्याची गोडी त्यांना नक्की लागेल. आणि आम्हाला जसं मोठं झाल्यावर ह्या बालोपासनेचे फायदे कळल्यामुळे मग आम्ही ती कधीही सोडली नाही, तशीच मुलं सुद्धा उद्या ती मोठी झाल्यावर त्यांना त्याचे फायदे समजल्यावर ती प्रार्थना म्हणायची ते कधीच चुकवणार नाहीत. परंतु तो मडकं घडवत असताना त्याला प्रॉपर आकार देणं हे आत्ता पालकांचं काम आहे. त्यामुळे कोणीही म्हणजे त्याचा आळस न करता आपल्या मुलांकडनं आजपासून संपूर्ण बालोपासना म्हणून घ्यायचा प्रयत्न करा. तसंच जवळच्या कलावती आईंच्या शाखेमध्ये दर रविवारी सकाळी 8 ते 9 होणाऱ्या बालोपासनेला अवश्य घेऊन जायचं करा. कारण तुमच्या मुलांचं कल्याण व्हायचं असेल, म्हणजे कल्याण व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर ह्या बालोपासने इतका सोपा आणि विनाखर्चिक दुसरा कोणताही उपाय नाही. आता आपण माझ्या धाकट्या मामाचा अनुभव इथे बघणार आहोत.
माझी आजी म्हणजे कैलासवासी ताराबाई मराठे हिला परमपूज्य आईंकडनं संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक इथे परमपूज्य आईंचा प्रचार करण्याची संधी मिळाली. परंतु त्याआधी माझे आजोबा म्हणजे कैलासवासी यशवंत मराठे हे अतिशय कट्टर नास्तिक असा परमपूज्य आईंनी चरित्रात उल्लेख केलेला आपल्या सर्वांना माहिती असेलच. पण मग माझ्या आजोबांना ह्या मार्गात आणण्यासाठी बालोपासनेशी रिलेटेडच एक अनुभव आहे, तो मी आज तुम्हाला सांगणार आहे. झालं असं की माझा धाकटा मामा कैलासवासी चंद्रकांत मराठे हा इयत्ता 7वीत असताना ठाणे येथील सेंट्रल मैदानात क्रिकेट खेळायला गेला होता आणि तर क्रिकेट खेळता खेळता त्याला एकदम चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला. मग त्याच्या मित्रांनी आणि तिथल्या शिक्षकांनी त्याला घरी आणून सोडला. डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी येऊन तपासलं, इंजेक्शन दिलं, तरी तो काही शुद्धीवर येईना. मग त्याच्यापेक्षा मोठ्या डॉक्टरांना म्हणजे वरच्या डॉक्टरांना बोलावलं. त्यांनी चेक केलं, पण कसल्याही रोगाचं निदान झालं नाही. मग मामाला शुद्ध का येत नाही असा आजी आजोबांनी प्रश्न केल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की फिजिकली तरी मला काही प्रॉब्लेम वाटत नाहीये, काही बाहेरची बाधा आहे का बघा. मग त्या डॉक्टर गेल्यावर माझ्या आजीने परमपूज्य आईंचा अंगारा आणि तीर्थ त्याला दिल्यावर लगेचच तो शुद्धीवर आला. पण ज्या दिवशी तो चक्कर येऊन पडला त्या दिवशी अमावस्या होती. त्याच्यानंतरच्या प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला मामा जिथे असेल, रस्त्यात, शाळेत, कुठे असेल तिथे चक्कर येऊन पडू लागला. आणि असे 8 महिने निघून गेले. आजोबा कोणत्या तांत्रिकांना घरी आणत असत आणि ते लोक कोणी पाणी शिंपडून काय करून मी आत्ताच्या आत्ता इतके पैसे लागतील, मी बरा करून देतो वगैरे सांगून अनेक हजारो रुपये आजोबांचे खर्च झाले. पण तरी मामाला काही गुण येईना. मग आजीने एक आयडिया केली की आजोबांना सांगितलं की परमपूज्य आई थोड्याच दिवसात ठाण्याला येणार आहेत, त्या आल्यावर तुम्हीच तुमच्या मुलाला घेऊन परमपूज्य आईंकडे जा आणि त्यांना तुमची तक्रार सांगा. हो नाही म्हणत शेवटी, कारण आजोबा अतिशय कट्टर नास्तिक, देव आहे असंच न मानणारे असल्यामुळे, पण मुलासाठी म्हणून ते परमपूज्य आईंकडे गेले. आणि मग परमपूज्य आईंनी माझ्या मामाकडे एकदाच न्याहाळून पाहिलं आणि हे बालोपासनेचं पुस्तक त्याच्या हाती दिलं आणि बाळ उद्यापासून रोज आंघोळ झाली की ही प्रार्थना न चुकता म्हणत जा हा, असं सांगितलं. आणि आजोबांना रोज भजनाला जा आणि भजनात पेटी वाजवायची सेवा करा असं सांगितलं. आणि अजून म्हणाल्या की मुलाला बरं वाटायचं असेल तर दोघांकडनं उपासना घडणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे आजोबांना पेटी येत नसून सुद्धा पुढच्या 8 ते 10 दिवसात आजोबा उत्तम भजनात पेटी वाजवू लागले आणि मामाची ती भूतबाधा होती ती बालोपासनेच्या नेमाने समूळ पुढच्या काही महिन्यात नाहीशी झाली. त्याच्यानंतर त्याची तब्येत व्यवस्थित होती. पुढे व्यवस्थित शिक्षण पूर्ण केलं मामानी आणि मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करून आता त्याच्या मुलांचं आणि नातवंडांचं सुद्धा परमपूज्य आईंच्या कृपेनीच सगळं काही व्यवस्थित आहे. तर असे मतीला चमकवतील असे अनुभव ह्या छोट्याशा प्रार्थनेमुळे येत आहेत. तर माझी ह्या व्हिडिओच्या द्वारे सर्व पालकांना विनंती आहे की सध्याची बाहेरची परिस्थिती अतिशय बेकार आहे. आपलं मूल घराबाहेर गेल्यावर आपल्या कंट्रोलमध्ये नसतं, पण तिथे बालोपासनेच्या प्रार्थनेचं सुरक्षा कवच मात्र त्या मुलाबरोबर सतत 24 तास असल्यामुळे आपल्याला त्याच्या भविष्याची काळजीच उरत नाही. आणि असे आम्ही सगळ्यांनी अनुभव घेतल्यामुळे तुम्हा सगळ्यांना मी विनंती करते की थोडीशी बालोपासना म्हणायला जर विसरत असाल किंवा थोडी ती नजरेआड गेली असेल तर ती आत्ताच्या आत्ता ह्या क्षणापासून तुम्ही पण म्हणायला सुरुवात करा आणि त्याचबरोबर आपल्या मुलाकडून सुद्धा म्हणून घ्यायला आजपासूनच चालू करा. आता मागच्या शनिवारसारखाच आमच्या बिबवेवाडी पुणे ह्या शाखेतील
श्रावणी म्हेत्रे चार्टर्ड अकाउंटंट हिचा अनुभव तिच्याच शब्दात ह्यानंतर आपण बघून ह्या व्हिडिओची आपण सांगता करणार आहोत आणि बालोपासना भाग 3 मध्ये आपण परत पुढच्या शनिवारी भेटणार आहोत. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव श्रावणी म्हेत्रे आहे आणि मी एक चार्टर्ड अकाउंटंट आहे. आता चार्टर्ड अकाउंटंट असं ऐकल्यावर तुम्हाला असं वाटेल की ही मुलगी फारच हुशार दिसते किंवा लहानपणापासूनच अतिशय अभ्यासू असेल, परंतु असं काहीच नव्हतं. मी लहानपणापासून एक अतिशय ॲव्हरेज स्टुडंट होते, परंतु जशी मी मोठी होत गेले तसं मला अभ्यासाचं महत्त्व समजून आलं आणि आता केलेला अभ्यास लक्षात कसा ठेवायचा हाच प्रश्न होता. सुदैवाने बालोपासनेची ओळख मला माझ्या लहानपणापासूनच होती आणि राधिकाताई सांगत आलेली आहे की तुम्ही बालोपासना म्हणा आणि त्यावर अभ्यास करून बघा, म्हणजे केलेला अभ्यास लक्षात राहतो आणि तसाच तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या वेळेला आठवतो. आणि मी विचार केला की आपण पण करून बघायला हरकत नाही, बघूया काय होतंय. आणि खरोखरच तसं केल्याने मला अनुभव आला, माझ्या गुणांमध्ये मला फरक दिसून आला आणि एक नवीन प्रकारचा आत्मविश्वास मला वाटू लागला आणि हा सगळ्या बालोपासनेचाच प्रताप होता. आणि अशा प्रकारे माझं शैक्षणिक जीवन माझं अतिशय सुरळीत पार पडलं आणि 2020 साली मी CA बनले. आता CA बनल्यानंतर मी जॉब करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु 2020 साली कोविडमुळे सगळीकडेच लॉकडाऊन लागलं होतं आणि कुठेही जॉब मिळणं हे अतिशय अवघड झालं होतं. परंतु त्या काळातही आईच्या कृपेमुळे आणि आमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेमुळे मला एका चांगल्या MNC मधून जॉबची ऑफर आली आणि मी माझं शैक्षणिक जीवन संपवून एका कॉर्पोरेट जगात पाय ठेवणार होते. आणि आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की ह्या कॉर्पोरेट जगामध्ये किती सध्या कॉम्पिटिशन्स निर्माण झालेली आहे आणि माझ्यासारख्या असंख्य लोक जे आज जॉबमध्ये आहेत त्यांना ठाऊक आहे की जॉबचा आजकाल किती स्ट्रेस आणि टेन्शन जाणवतो. पण ह्या सगळ्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा कित्येक वेळा मी पाहते आपण बरे नसतो आणि तरीसुद्धा आपण कामावर हजर राहतो, कारण खरंच जॉबचा तेवढा व्याप असतो, स्ट्रेस असतो, बऱ्याचदा आपल्या बॉसकडचे आपल्याकडून एक्सपेक्टेशन्स असतात आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला कधी कधी प्रचंड सेल्फ डाऊट निर्माण होऊ शकतो, निगेटिव्हिटी येऊ शकते आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एका पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरची गरज असते, एका सपोर्टची गरज असते, चांगला योग्य डिसिजन घेण्याची पॉवर हवी असते आणि हे सगळं आपल्याला आपले गुरुच देणार असतात. आणि आपल्या सुदैवाने आईंनी आपल्यासाठी हा विचार खूप आधी करून ठेवला आहे आणि बालोपासना नामक एक छोटंसं पुस्तक छापलेलं आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे ही प्रार्थना लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही म्हणू शकतं आणि आजपर्यंत लाखो लोकांना याचा अनुभव आलेला आहे, त्यांचे अडीअडचणी दूर झाल्या आहेत असा त्यांचा अनुभव आहे. आणि मी सर्वांना हीच रिक्वेस्ट करते की तुम्ही पण ह्या प्रार्थनेचा लाभ घ्या आणि नक्कीच तुम्हाला पण तुमचे अडीअडचणींना प्रॉब्लेम्सना दूर जाताना तुम्हाला अनुभव येईल अशी माझी नक्कीच खात्री आहे. धन्यवाद.